टाइम पिरियड ऑफ अ सॅटेलाइट, कॅपिटल टी. टाइम पिरियड म्हणजेच काय? द टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ. एक रिव्होल्यूशन अर्थच्या अराउंड कंप्लीट करण्यासाठी सॅटेलाइटला जितका कालावधी लागतो त्यालाच टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट असं कन्सिडर केलं जातं. दॅट इज कॅपिटल टी. हिअर एम विथ द mass of satellite, h with the height of satellite from the surface of earth, and vc is nothing but the critical velocity provided horizontally, and small r is nothing but the radius of circular orbit. ते किती असणार आहे? कॅपिटल R प्लस h इक्वल टू स्मॉल r असं असेल. त्यावेळेला जी काही क्रिटिकल स्पीड और क्रिटिकल वेलॉसिटी किती असणार आहे? दॅट इज सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट अपॉन पिरियडिक टाइम. कारण एक रिव्होल्यूशन तो अर्थच्या अराउंड सर्क्युलर मोशनमध्ये कंप्लीट करतो आहे. एकदा रिव्हॉल्व व्हायला म्हणजे त्याला जो काही पिरियड लागतो आहे तो म्हणजे टाईम पिरियड आपण इथे घेतलेला आहे. मग एक पूर्ण रिव्होल्यूशन कंप्लीट करतो आहे म्हणजे तेवढा त्याचा डिस्टन्स म्हणजे किती कवर करतो आहे तो? दॅट इज सर्कम्फरन्स. एवढं डिस्टन्स तो काय करतो आहे? कंप्लीट करतो आहे. देअरफॉर क्रिटिकल स्पीड और क्रिटिकल वेलॉसिटी विच इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट अपॉन टाइम. डिस्टन्स कवर्ड अपॉन टाइम, दॅट इज सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट अपॉन टाइम पिरियड. Therefore VC is equal to circumference किती असणार आहे? 2πr सर्कलचा सर्क्युलर पाथचा. VC is equal to 2πr अपॉन T. इक्वेशन 1 घेतला आहे याला. बट VC as we know is equal to √gm अपॉन r. इक्वेशन 2. VC म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला फाइंड केलेला आहे तो किती आहे? √gm अपॉन स्मॉल r. याला इक्वेशन 2 घेतलं इथे. बाय कम्पेअरिंग बोथ द इक्वेशन्स वी गेट, कम्पेअर केले इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला. ऑब्वियसली लेफ्ट हँड साईड्स जर सारख्या असतील तर राईट हँड साईड्स पण काय असतील? इक्वल असतील. देअरफॉर √gm अपॉन r इज इक्वल टू 2πr अपॉन t. और squaring on both side we will get gm upon r is equal to 4π square r square upon t square. आता आपल्याला टाइम पिरियडसाठी जर एक्सप्रेशन फाइंड करायचं असेल तर ती टर्म आपण एका साईडला तिथे रिमेन ठेवणार आणि सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या अनादर साईडला कलेक्ट करणार. देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल टू 4π स्क्वेअर r क्यूब अपॉन gm. सगळ्या टर्म्स कलेक्ट केल्यावर त्याची जे एक्सप्रेशन मिळालं ते हे आहे. वेअर g कॉन्स्टंट आहे, कॅपिटल M इज ऑल्सो कॉन्स्टंट, 4 इज द कॉन्स्टंट टर्म, π इज ऑल्सो कॉन्स्टंट टर्म. देअरफॉर टी स्क्वेअर हा कशावर डिपेंड असणार आहे? इट डिपेंड्स अपॉन आर क्यूब. दॅट इज टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. जशी त्या ऑर्बिटची रेडियस चेंज होईल त्या पद्धतीने टीची व्हॅल्यू पण काय होत जाणार आहे? चेंज होणार. दॅट इज टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. ठीक आहे. नाउ टी इज इक्वल टू 2π √r क्यूब अपॉन gm. आता जे काही टर्म्स आहेत त्यांचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करून घेतल्यानंतर आपल्याला ही टर्म मिळालेली आहे विच इज अगेन इक्वल टू 2π √r प्लस h ब्रॅकेट क्यूब अपॉन gm. इथे r स्मॉल r ची व्हॅल्यू r प्लस h पुट करून जे काही एक्सप्रेशन आलेलं आहे त्याला एक्सप्रेशन 3 इथे घेतलेलं आहे. Now as we know gm is nothing but gh into bracket r plus h bracket square. gm ची व्हॅल्यू gh into bracket r plus h bracket square पुट केलेली आहे.
ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे काही दिलेलं एक्सप्रेशन आहे ते कसं फॉर्म होणार आहे. इट इज टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर प्लस एच ब्रॅकेट क्यूब अपॉन जी एच इंटू ब्रॅकेट आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. बघा इथे आर प्लस एच आणि इथे आर प्लस एच कॉमन टर्म्स आहेत. त्या कॉमन टर्म्स तिथे काय होतील, कॅन्सल होतील. ते कॅन्सल केल्यानंतर जे काही एक्सप्रेशन मिळणार आहे ते काय मिळणार आहे, 2 पाय अंडर रूट आर प्लस एच अपॉन जी एच. अगेन ॲज वी नो आर प्लस एच इज नथिंग बट स्मॉल आर. आर प्लस एच किती आहे, स्मॉल आर आहे. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर अपॉन स्मॉल आर अपॉन जी एच. एक्सप्रेशन याला 4 घेतलेला आहे. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर अपॉन जी एच. ओके. सी द स्पेशल केस. स्पेशल केस आपल्याला इथे स्टडी करायची आहे. इफ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ, in that situation h, that is height of that satellite from the surface of earth, is very very less than r. h is very very less than r असं असेल तेव्हा r plus h is nearly equal to capital R and gh is nearly equal to small g. Therefore, the minimum period of revolution of that specific satellite is T minimum, and which is equal to 2 pi under root R upon G. तो जो काही पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, तो मिनिमम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असणार आहे आणि तो किती असणार आहे, 2 पाय अंडर रूट R अपॉन G.